नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त आणि आनंदी असाल. दिवाळीचे साफसफाईचे काम संपून तुमची फराळाची तयारी सुरू असेल. माझी पण जवळपास संपूर्ण घराची सफाई झालेली आहे. फक्त हॉल तेवढा राहिलेला आहे. एक दोन फराळाचे आयटम सुद्धा बनवून झालेले आहेत. आणि आज मी लिव्हिंग रूमची क्लिनिंग करणार आहे. आज बुधवार आहे. मी हा व्हिडिओ बुधवारला शूट केलेला आहे, पण दिवाळीचे काम त्यामुळे एडिटिंग करायला थोडा वेळच होत आहे. त्यामुळे व्हिडिओ जरा उशिराच येईल. कुकर लावून झालेला आहे, दूध तापायला ठेवलेला आहे आणि आज मी भाजी बनवत आहे पत्ताकोबीची. हिरव्या मिरचीची मी पत्ताकोबी आज बनवणार आहे. त्यासाठी तेलामध्ये मी जिरे मोहरी घातलेला आहे आणि कांदा आणि हिरवी मिरचीची फोडणी दिलेली आहे. कांदा परतल्यावर त्यात थोडी अद्रक लसूणची पेस्ट घातली. अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घेतली. नंतर त्यात थोडं धनेपूड, हळद आणि थोडी तिखट घातली. कारण की हिरवी मिरची मी इथे जास्त घातली आहे, म्हणून तिखट अगदीच मी नावापुरती घातलेली आहे. तुम्ही पत्ताकोबीची भाजी कशी करता मला कमेंट्स करून नक्की सांगा. थोडं टमाटर घातलेलं आहे आणि आता यात कापलेली पत्ताकोबी मी टाकून देणार. चवीपुरतं मीठ घालून पत्ताकोबीला छान मिक्स करून घेतलं. आता पत्ताकोबीला तेलामध्येच व्यवस्थित मंद आचेवर परतून घ्यायची आहे. पाणी न वापरताच पत्ताकोबीला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. चला, स्वयंपाक माझा आटोपला, नाश्ता वगैरे केला आणि मग आले मी लिव्हिंग रूम मध्ये. सर्वात आधी खिडकीचे पडदे काढून घेतले. माझ्याकडे पडद्यांचा हा एकच सेट आहे. मला आणखी एक सेट घ्यायचा आहे. आधीच्या पडद्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता कलर कॉम्बिनेशन इथे येईल याचा विचार करण्यातच वेळ जात आहे आणि पडदे घेण्यात मग डिले होत आहे. तुमच्यापैकी कोणी मला सजेस्ट करेल का की या येलो कलरला कोणत्या कलरचे पडदे कॉम्बिनेशन मध्ये छान दिसणार? त्यानंतर पडदे मग वॉशिंग पावडर मध्ये भिजत घालून धुवायसाठी ठेवून दिले. त्यानंतर मग मी खिडकीची ग्रिल धुवायला घेतली. ग्रिल बाहेरून असल्यामुळे त्यावर खूपच जास्त धूळ बसते, तर तिला मग धुवूनच घ्यावं लागते. तेवढ्यात मग मिस्टर आले. ते म्हणाले की मी तुझी मदत करतो म्हणून. मी पण म्हटलं ठीक आहे, मदतीला कोण नाही म्हणतं. मग मी आतमध्ये आली आणि जाळं काढायला सुरुवात केली. एका कामाची मदतही खूप मदत होऊन जाते. तेवढा आपला वेळ वाचतो आणि त्या वेळेत आपलं दुसरं काम होऊन जाते. वरवरची क्लिनिंग सर्वात आधी करून घेतली की बरं असतं. वरचा जो पण कचरा असतो तो खाली पडतो, मग आपल्याला खालची क्लिनिंग करायला सोपं होऊन जातं. त्यानंतर मग मी फॅनची क्लिनिंग करायला घेतली. फॅनची क्लिनिंग करण्यासाठी मी एक जुना पिलो कव्हर घेतला आणि त्याला फॅनच्या पात्यांमध्ये घालून त्याला व्यवस्थित कोरडं पुसून घेतलं. असे केल्याने त्याची धूळ इकडे तिकडे पसरत नाही आणि फॅन व्यवस्थित पुसला जातो. आमचा फॅन थोडा डिझायनर आहे, त्याच्यामुळे त्याची जी डिझाईन वगैरे आहे त्याच्यामध्ये पण धूळ बसून राहते. मग दुसऱ्या कपड्याने मी त्याला व्यवस्थित पुसून काढले. जे लॅम्प्स वगैरे आहेत त्याला पण व्यवस्थित पुसून घेतलं. त्यानंतर मग होममेड क्लीनरनी फॅन व्यवस्थित पुसून घेतला. वरची सर्व क्लिनिंग करून झाली, जाळं काढून झाले, फॅन पुसून झाला. आता खालचे जे सोफ्याचे कव्हर वगैरे आहे ते मी काढून घेतले. कारण की वरची जी धूळ वगैरे पडायची होती आणि आता मला हे सोफा कव्हर वगैरे धुवायचेच आहे, म्हणून मी ते आधी तसेच राहू दिले. आणि जी पण धूळ पडेल ती कव्हरवरच पडेल, त्यामुळे नंतर मग धुवायला पण बरं होतं. काढलेले कुशन कव्हर, सोफा कव्हर मग मी वॉशिंग मशीन मध्ये लावून दिले. हे जास्त मळलेले नाहीये, म्हणून मग मी वॉशिंग मशीन मध्येच लावले. पण पडदे थोडे जास्तच खराब असतात, त्यामुळे मग मी पडदे हातानेच धुणार. तेवढ्या वेळात खिडकीची ग्रिल कोरडी झाली. मग मी पुन्हा एकदा त्याला ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेतली. अशा प्रकारची ग्रिलची क्लिनिंग करण्यासाठी जुना मोजा खूप युजफुल होतो. मोज्याने ग्रिल व्यवस्थित पुसले जाते आणि छानपैकी पुसले जाते. ग्रिलला व्यवस्थित ओल्या आणि सुक्या कपड्यांनी मी पुसून घेतलं. त्यानंतर मग काच पण व्यवस्थित पुसून घेतली. खिडकीची काच पण खूप मोठी आहे, तिला पुसायला पण बराच वेळ लागतो. होममेड क्लीनरने मी तिला व्यवस्थित आतून बाहेरून दोन्ही साईडनी पुसून घेतली. खिडकीची क्लिनिंग आटोपली. त्यानंतर मग मी खालच्या क्लिनिंगला सुरुवात केली. रोज आपण समोरून समोरून व्यवस्थित झाडून पुसून घेत असतो.
पण फर्निचरच्या मागे, सोफ्याच्या मागची जागा आपण काही रोज रोज क्लीन करत नाही. त्याच्या मागे धूळ, जाळं वगैरे लागलेली असतात. म्हणून मी सर्व फर्निचर सरकवून सरकवून त्याच्या मागची सर्व व्यवस्थित क्लिनिंग करून घेतली. ह्या कॉर्नरला मी एक बुद्धा कॉर्नर केलेला आहे आणि तिथे जे स्टँड आहे ते मी DIY करून तयार केलेले आहे. ते पण मी सर्व काढून घेतलं. एक एक वस्तू काढून त्याची व्यवस्थित स्वच्छता करून घेतली. सामान काढल्यानंतर तिथून व्यवस्थित मी झाडू लावून घेतला आणि त्यानंतर मग पोछा लावून घेतला. आमचा हॉल काही खूप मोठा नाहीये, त्यामुळे सामान एकदम बाजूला सरकवता येत नाही. थोडं थोडं सरकवूनच क्लिनिंग करावी लागते. कॉर्नर क्लीन केला, त्यानंतर मग तिथल्या वस्तू परत रिअरेंज करून ठेवून दिल्या. कॉर्नर क्लीन केल्यानंतर मग मी सुरुवात केली सोफा क्लिनिंगला. सोफ्याच्या साईडला बरीच धूळ बसलेली असते. हा डस्टिंग ब्रश खूपच युजफुल असतो अशा प्रकारची डस्टिंग करण्यासाठी. सोफा पण मी समोर सरकवून घेतला आणि त्याच्या मागची जागा व्यवस्थित क्लीन करून घेतली. सोफ्यावर तर आपण कव्हर टाकलेला असतो, त्यामुळे एवढी धूळ बसत नाही, पण मागची बाजू आणि साईडची बाजू जी ओपन असते त्यावर भरपूर धूळ बसलेली असते. सोफ्या मागून पण मी व्यवस्थित झाडून घेतलं, त्यानंतर मग पुसून घेतलं, तर सोफ्याला परत आपल्या जागेवर व्यवस्थित लावून दिला. बाकी सोफ्याच्या खालची आणि मागची जागा पण मी अशाच प्रकारे क्लीन केली. सोफा साईडची पूर्ण जागा क्लीन केल्यानंतर मग मला क्लीन करायचं होतं टीव्ही युनिट. टीव्ही युनिट सुद्धा मी पूर्णपणे सरकवून घेतलं. खूपच हेवी आहे ते, त्यामध्ये इतक्या साऱ्या फाईल्स आणि डेकोरेटिव्ह आयटम ठेवलेले आहे, पण एक एक सर्व मी काढत आज बसली असती, मला आज खूप उशीर झाला असता. म्हणून आज मी जसाच्या तसा टीव्ही युनिट सरकवून घेतला आणि त्याच्या मागची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करून घेतली. साईड युनिट सरकवताना मला त्यातल्या वस्तू काढाव्याच लागल्या, कारण की सरकवताना त्यातल्या वस्तू हालत होत्या आणि त्यामध्ये जास्तीत जास्त काचेच्या वस्तू आहे, तर त्या पडल्या असत्या तर फुटण्याची शक्यता होती. म्हणून आधी मी तिथे ठेवलेल्या वस्तू काढून घेतल्या आणि मगच ते युनिट सरकवलं. त्यानंतर टीव्ही युनिटच्या मागून व्यवस्थित क्लिनिंग करून घेतली. सगळे जाळे वगैरे तिथे लागलेले होते ते काढून घेतले, झाडून घेतलं आणि पोछा करून घेतला. परत टीव्ही युनिट जिथल्या तिथे सरकवून ठेवून दिलं. सर्व क्लिनिंग आटोपल्यानंतर आता मला सोफा क्लीन करायचा होता. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं, त्यात थोडा बेकिंग सोडा टाकला, थोडं विनेगर टाकलं, 2 चम्मच लिक्विड डिटर्जंट टाकलं. त्यामध्ये एक छोटा नॅपकिन ओला करून घेतला आणि ह्या नॅपकिन मध्ये एक लीड ठेवून मी याला व्यवस्थित बांधून घेतलं. आता ह्या लीडनी मी पूर्ण सोफा व्यवस्थित क्लीन करून घेणार. अशा प्रकारे आपला सोफा थोडा व्यवस्थित क्लीन होतो. ड्राय डस्टिंगनी सोफा व्यवस्थित क्लीन होत नाही. अधामधात अशी आपल्याला वेट डस्टिंग पण करावी लागते. त्यामुळे आपला सोफा छान क्लीन होतो आणि थोडा चमकायला पण लागतो. सोफ्याच्या मधामधात जी डिझाईन आहे तिथे लीडनी पुसता येत नव्हतं, तर मग मी लीड काढून घेतली आणि फक्त नॅपकिननी तिथली जागा व्यवस्थित क्लीन करून घेतली. अशा प्रकारे माझा सोफा पण छान क्लीन झाला. आता सर्वात शेवटचं म्हणजे आपला मेन डोअर. त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालणार? ज्या दारातून आपण आपल्या घरात प्रवेश करतो त्याची क्लिनिंग तर खूपच आवश्यक असते. होममेड क्लीनरनी दरवाजाला पण मी व्यवस्थित पुसून घेतलं. ह्या होममेड क्लीनर मध्ये विनेगर आहे, त्यामुळे लाकडी दार छान क्लीन होतो. तसेच दाराला लागणारी पांढरी बुरशी लागत नाही आणि दरवाजा पण छान शाईन करतो. चला, लाकडी दाराची क्लिनिंग छानपैकी झाली. आता राहिले लोखंडी दार. त्याला कसं सोडता येणार? मग त्याची पण क्लिनिंग करून घेतली. लिव्हिंग रूम मधलं सर्व फर्निचर, दारं, खिडक्या, सोफा सर्वांची डस्टिंग आणि क्लिनिंग आटोपली. त्यानंतर राहिला घराला पोछा लावणं. हॉलला छानपैकी पोछा लावून घेतला. जे जे सामान त्यांच्या जागेवरून हलवलं होतं ते सामान परत त्यांच्या प्रॉपर जागेवर ठेवून दिलं. आपल्या हॉलमध्ये बरेच डेकोरेटिव्ह आयटम असतात. त्याची क्लिनिंग, डस्टिंग, त्याला परत आपल्या जागेवर रिअरेंज करणे हे काम काही सोपं नसतं. पूर्ण हॉलची क्लिनिंग झाली. पडदे धुवायचे होते ते धुवून घेतले. अंघोळ आटपून फ्रेश झाले. मग कुशनचे नवीन कव्हर बदलवून घेतले. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी आज माझ्या लिव्हिंग रूमची क्लिनिंग करून घेतली. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.